हॅलो. आज आपण आलेलो आहोत डॉक्टर मिनलताई खतगावकर यांच्या घरी आणि आपण आज त्यांच्याशी चर्चा करूया म्हणजे जे काही त्यांचं राजकारणाचं जे त्यांची जी जर्नी आहे. आज आपण पाहूया ते काय बोलतील आपल्याला काही नाही. नमस्कार ताई. नमस्कार. हॅलो. तर ह्या सामाजिक विविधतेने नटलेल्या भारत देशामध्ये, विकसनशील भारत देशामध्ये म्हणजे सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असणाऱ्या देशात तरुणांची ओळख म्हणून भारत देशाची ओळख आहे. तर ह्या तरुण पिढीला काय मार्गदर्शन कराल? सर्वप्रथम आपल्या प्लॅटफॉर्मवरून बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करते. जसं आपण म्हणालात की भारत देश हा सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जातो. या तरुण वर्गाकडे आपण आपल्या देशाची संपत्ती म्हणून बघितलं पाहिजे असं माझं मत आहे. एखाद्या देशाच्या प्रगतीमध्ये त्या देशातील तरुण वयोगटातील जी मंडळी आहे ते फार मोठा वाटा उचलत असतात आणि या तरुणांना, या युवक युवतींना सपोर्ट देणे, त्यांना विकासाच्या नव्या वाटा आपल्या देशाच्या शासनाच्या माध्यमातून खुल्या करून देणे हे अत्यंत महत्वाचं असतं. आपल्या देशातली जी ही ह्युमन रिसोर्स ज्याला आपण म्हणू, ही संपत्ती आहे, त्याचा योग्य वापर आपण विकासासाठी करतोय का, हा पण एक सामान्य चर्चेचा विषय असला पाहिजे. आज एकीकडे बेरोजगारी सारखे प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये वाढत चालले असताना या पिढीच्या ज्या तारुण्यातील वर्ष आहेत जी अति महत्वाची आहेत त्यांच्या करिअरसाठी, त्यांच्या फ्युचरसाठी, हा वेळ त्यांचा जो महत्वाचा आहे तो वाया जाऊ नये असं एक तरुण पिढीतील त्यांची सहकारी म्हणून मला फार वाटतं. आणि हळूहळू ह्या प्रश्नाकडे फार गांभीर्याने बघून याच्यामध्ये बदल व्हावेत अशी सुद्धा अपेक्षा वाटते. एकीकडे देशात देशाची अर्थसत्ता प्रगतीकडे चालली आहे असं माध्यमांच्या बातम्यातून आपण पाहतो, परंतु दुसरीकडे आकडेवारी जेव्हा आपल्या समोर येते की 40 कोटी ही जी काम करण्याजोगी म्हणजे एम्प्लॉयबल मंडळी आहे ती बेरोजगार आहे. तर हे कुठेतरी विरोधाभास आहे. याच्या मुळाशी आपल्याला जावं लागेल आणि कामापासून, रोजगारापासून जे वंचित आहेत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय आपण जगात आर्थिक महासत्ता बनू अशा केवळ ॲस्पिरेशनला काही महत्व नाही. प्रत्येकाला विकासाची समान संधी, प्रत्येकाला रोजगाराची संधी ही मिळाल्याशिवाय केवळ एका विशिष्ट गटाचा विकास म्हणजे देशाचा विकास असं होऊ शकत नाही. आणि म्हणून या युवक युवतींच्या ॲस्पिरेशन्सनाही तेवढंच महत्व आहे हे अधोरेखित केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. तर हे जे बेरोजगारीचं प्रमाण जे आहे, तर हे बेरोजगारीचं प्रमाण म्हणजे कमी करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, म्हणजे ह्यावर आपलं काय मत आहे? मला असं वाटतं की काही विशिष्ट क्षेत्रांकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपण जेव्हा विकासासंबंधी बोलत असतो तेव्हा साहजिक आपल्या देशाची इतर देशांशी, जगातील विकसनशील देश असोत किंवा विकसित देश असोत त्यांच्याशी तुलना होते. मग आपण जेव्हा विकसित देशांकडे पाहतो त्यावेळेला शिक्षण, आरोग्य या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त त्यांच्या बजेट्समध्ये खर्च असतो. आपण वेगवेगळ्या देशांची उदाहरणं घ्या, आपण जपानचं उदाहरण घ्या, आपण जर्मनीचं उदाहरण घ्या, इतर देशांचं उदाहरण घ्या. शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत क्षेत्रांवर जेव्हा खर्च वाढतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने एक सामाजिक एकरूपतेचं वातावरण तिथे येतं, जेणेकरून प्रत्येकाला तिथे संधी मिळते. आणि म्हणून आपण जेव्हा रोजगार निर्मितीचा विचार करू त्यावेळेला या दोन मूलभूत क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवणं, इथे आपलं इन्व्हेस्टमेंट वाढवणं हे फार गरजेचं आहे. याला इकॉनॉमिक्समध्ये मल्टिप्लायर इफेक्ट
म्हणतात की या क्षेत्रामध्ये जेव्हा एक रोजगार निर्माण होतं त्यातून मल्टिप्लायर इफेक्ट मधून रोजगार अजून वाढत जातो. आणि त्या सोबतच जे महत्वाचं आहे की आपल्या देशातील कृषी क्षेत्र, आपण दोघेही तरुण आहात. आपण लहानपणापासून वाढत असताना ऐकत असतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि देशामध्ये शेतीच्या माध्यमातून सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती होते. परंतु जेव्हा आपण तरुणांकडे बघतो तर शेती व्यवसायात जाण्यासाठी आजचा तरुण फार उत्सुक नाही हेही आपल्याला दिसतं. त्यामुळे या क्षेत्रामध्ये, कृषीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवणे, तिथे तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करणे, शेतमालाला भाव देणे आणि मग अनुदानाच्या ज्या योजना आहेत त्या सर्वांना मजबूत करणे, शेतीला एक व्यवसाय म्हणून नफ्याचा व्यवसाय बनवणे. कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो आज शेतमालाला जेव्हा भाव मिळत नाही त्यावेळेला शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते, त्याला उत्पादनाचा खर्च देखील निघत नाही. आणि या सगळ्या परिस्थितीमुळे आजचा तरुण हा शेतीपासून वरचेवर दूर चाललेला आहे. तो गाव सोडून शहराकडे जातो, तिथेही त्याला साजेसं रोजगार मिळत नाही आणि दोन्हीकडून त्याची कुचंबना होते. शेतकऱ्याचाच मुलगा, शेतकऱ्याचीच मुलगी एकीकडे बेरोजगार राहते, हे वास्तव आहे. आणि म्हणून कृषी क्षेत्र, आरोग्य, शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये जेव्हा गुंतवणूक वाढेल त्यावेळेला मला वाटतं त्या दिशेने आपण प्रवास केला तर रोजगार निर्मितीच्या दिशेने आपला प्रवास होईल. सो आपण शिक्षणाकडे आलो. सो तुम्हाला विचारते की तुमचं प्राथमिक शिक्षण असो या वैद्यकीय शिक्षण असो ते कशा पद्धतीने झालं, या काही अडचणी वगैरे, तो तुम्ही आमच्यासोबत थोडंसं शेअर करा की कशा पद्धतीने तुमचा प्रवास झाला. माझं प्राथमिक ते उच्च शिक्षण हे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये झालेलं आहे. तसं मी स्वतःला खूप आय शुड कॉल मायसेल्फ फॉर्च्युनेट की मला कुठली अडचण आली नाही. शिक्षणाची सर्व दारं माझ्यासाठी खुली होती. माझ्या घरून मला शिक्षणासाठी खूप सपोर्ट होता आणि त्यामुळं प्राथमिक शिक्षण तर मी आवर्जून कायम त्याचा उल्लेख करते की माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेबांचं शंकरनगर येथे जे शिक्षण संकुल आहे तिथे माझं प्राथमिक शिक्षण झालं. आणि पुढे माझे आजोबा कैलासवासी माजी आमदार बापूसाहेब पाटील एकंबेकर यांनी उदगीर येथे सुरू केलेल्या शिक्षण संस्थेत माझं माध्यमिक शिक्षण झालं. आणि पुढे जसं आपण म्हणतो की आपल्याकडे वर्गात चांगला परफॉर्म करणारा विद्यार्थी हा मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कडे गेला पाहिजे असा एक साधारण कल असतो आणि मागच्या 25-30 वर्षात आपण तो पॅटर्न नेहमी कायमच राहिलाय ते बघितलं. तसं माझ्यासोबतही झालं. 10वी मध्ये मेरिटमध्ये नंबर आला त्यावेळी SSC बोर्डातून माझं शिक्षण झालं आणि मग साहजिकच मेडिकलकडे जाण्याचा घरच्यांचा कल होता आणि मग लातूरला शाहू कॉलेज, त्यावेळेला आय थिंक इट वॉज कॉल्ड फॅक्टरी ऑफ मेकिंग डॉक्टर्स, तर शाहू कॉलेजमध्ये 11वी-12वीचं शिक्षण झालं. CET मध्ये चांगले मार्क्स मिळाले आणि मग पुढे मुंबईला नायरला MBBS ला नंबर लागला. इथेही एक गोष्ट महत्वाने सांगितली पाहिजे की 12वीची पहिली माझी CETची अटेम्प्ट जेव्हा मी दिली तर त्यावेळेला 200 मार्कांची CET असायची आणि मला त्या 200 मार्कांच्या CET मध्ये 170 गुण मिळाले होते. आणि मग जेव्हा रँक आला आणि मग मला असं समजलं की MBBS ला आपल्याला या रँकवर ऍडमिशन मिळणार नाही. जवळपास 1000च्या रँक पर्यंतच फक्त MBBS ला ऍडमिशन मिळायचं. आणि मग आता माझ्यासमोर प्रश्न होता की आता CET मध्ये तर आपला नंबर लागला नाही तर पुढे काय. मग चर्चा, घरी नातेवाईक, पाहुणे, शिक्षक अशी सगळी चर्चा करतात आपल्या आई वडिलांबरोबर आणि मग कुणीतरी सुचवलं की प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. परंतु मग माझ्या वडिलांनी सांगितलं, हे बघा मी एक सामान्य शेतकरी आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये हिला शिक्षण देणं इतकं काय म्हणजे आम्हाला ते परवडणारं नाही आणि पुढच्या 2 मुलांचाही अजून विचार करावा लागेल. मग त्यावेळेला माझ्या समोर एक खरा प्रश्न निर्माण झाला की आता आपल्याला आपली संधी मिळवायची असेल तर पुन्हा मेहनत करण्याची तयारी दाखवावी लागेल.
आणि मग मी सीईटी रिपीट करण्याचा तेव्हा निर्णय घेतला. दुसऱ्यांदा मग जेव्हा सीईटी दिली त्यावेळेला 190 मार्क्स मिळाले. स्टेट रँक पण चांगला आला, 320 माझा रँक होता. आणि मग वुमेन्स रिझर्वेशन जो तो 30% कोटा असायचा, तिथून मग मला नायरला मुंबईला ऍडमिशन मिळालं आणि महाराष्ट्रात एक चांगल्या रँकचं ते कॉलेज आहे. तिथे एमबीबीएस झालं. पुढे एमबीबीएस नंतर लग्न झालं. करिअरमध्ये नेमकं काय करायचं आहे हा संभ्रम होता. म्हणून मुद्दाम मी युवकांना युवतींना सांगेन की कायम आपल्या पुढे खूप पर्याय उपलब्ध असतात आणि कन्फ्युजन हे प्रत्येकाच्या मनात असतं. म्हणजे आपण असं काय, मला क्लॅरिटी नाही किंवा मला काय करायचंय हे नेमकं मला माहिती नाही म्हणून फार काही भारावून जाण्याचं कारण नाही. प्रत्येक स्टेपवर आपल्याला त्या त्या वेळेला त्या त्या सिच्युएशन प्रमाणे निर्णय घ्यावे लागतात. मग तसं माझंही पुढे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअरमध्ये आपण जायचं किंवा पब्लिक हेल्थच्या करिअरमध्ये आपण जायचं असा विचार करत असतानाच लग्नही झालं. आणि मग मी डायटेटिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचं ठरवलं. आणि तिथून मग हेल्थच्या बाबतीत मला साहजिकच फार आकर्षण आहे. माझं फील्डच ते मेडिकलचं आहे. आणि म्हणून त्यावेळेला मी असा निर्णय केला की मेडिकल, न्यूट्रिशन आणि योग, म्हणजे जी प्राचीन भारताच्या संस्कृतीतील योग ही महत्वाची एक जीवन पद्धती आहे. तर या तिघांचं काय एक अमॅल्गमेशन करून आपण चांगलं करिअर पुण्याला घडू, अशा पद्धतीने मी तो निर्णय त्यावेळेला घेतला आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशनही झालं. आणि नंतर जसं आपल्याला माहिती आहे की योगायोगाने मग या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याचं निमित्त झालं आणि राजकारणात करिअर करण्याची एक संधी मिळाली. आणि म्हणून मग मेडिकल फील्ड मधून थोडंसं बायफर्केट होऊन मी या पॉलिटिकल फील्डमध्ये आले. असा साधारण माझा प्रवास झाला. म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे तुमचं वैद्यकीय शिक्षण पण चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि त्या वैद्यकीय शिक्षणातून तुमचा जो राजकारणाकडे येण्याचा जो कल आहे तो म्हणजे तुमचा जो उद्देश होता तर त्यामागचा तुमचा उद्देश काय आहे? म्हणजे तुम्हाला का वाटलं की राजकारणाकडे यावं आपण? राजकारणामध्ये येणं हा असा काही ठरवलेला निर्णय नव्हता, हे मुद्दाम तुम्हाला सांगेन मी. ते योगायोगाने घडलं. आणि मग पुढे जे काम करण्याची संधी मिळाली, जिल्हा परिषदेमध्ये 5 वर्षांचं ते जे एक्सपिरियन्स मला मिळालं आणि त्या अनुभवातून पुढे काम करत राहण्याची एक प्रेरणा सुद्धा मिळाली. त्यामागे सुरुवातीला माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब यांचं, माझ्या सासऱ्यांचं खूप मार्गदर्शन मला होतं. आणि राजकारणाची फील्ड ही माझ्यासाठी खूप नवीन होती. आपण एक बघतो, साधारण आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक अनुभव असतो की राजकारणापासून आपण खूप अलिप्त आहोत. जे खरं तर देशातील, राज्यातील राजकारण हे आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात आणि प्रत्येक पावलावर ते आपल्याला इन्फ्लुएन्स करत असतं. पण तरी देखील आपल्याला असं वाटतं की राजकारणाचा आणि माझा काही संबंध नाही. आणि तशीच तुमच्यासारखी मीही होते. पण मग या फील्डमध्ये आले, दादांचं मार्गदर्शन होतं आणि मग हळूहळू देशाच्या राजकारणाचा इतिहास कळायला लागला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास कळायला लागला. नांदेडमध्ये या 70-75 वर्षांमध्ये राजकारण कसं घडलं हे समजायला लागलं. खूप मोठी प्रेरणा जी मला मिळाली ती श्रद्धेय स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्यातून मिळाली. त्यांनी स्वातंत्र्यपूर्वी आंदोलनापासून, हैदराबाद मुक्ती संग्रामापासून ते पुढे नांदेडची जडणघडण, या सगळ्या त्यांच्या प्रवासातून त्यांनी जे कार्य केलं हे खूपच इन्स्पायरिंग आहे. आणि मग त्या सगळ्यांच्या प्रेरणा, आणि मग शंकरराव चव्हाण साहेबांबरोबर राजकारणातील सगळीच मंडळी आली, ज्यांनी ज्यांनी माझ्या पूर्वी या क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी केलेली आहे. त्या सगळ्यांच्या कार्याला पुढे नेण्याची संधी जर आपल्याला मिळत असेल तर ती आपण आवर्जून घेतली पाहिजे, ही भावना सुद्धा मनात तयार झाली. आणि मग या क्षेत्रात आता कायमस्वरूपी काम करण्याचा निर्णय मी घेतला. सो तुमचा आवड व छंद काय होता आणि तुम्हाला काय बनायचं होतं आणि तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने इकडे आलात? सो मला थोडंसं सांगा. बिलकुल. लहानपणापासून आवडीनिवडी सांगायच्या झाल्या तर मला नृत्याची खूप आवड आहे. आय लव्ह डान्स सिन्स आय वॉज अ गर्ल. आणि वाचनाची मला आवड आहे.
आणि एक म्हणजे मुद्दाम मी सांगेन की माझ्या आवडींना मी माझ्या रोजच्या जीवनाचा भाग बनवलेला आहे. म्हणजे आय मेक इट अ पॉइंट की मला वाचायला आवडतं, तर मी रोज 1 तास तरी किमान वाचनाला देते. मग त्याच्यामध्ये बुक्स आले, न्यूजपेपर्स आले. न्यूजपेपर्स तर ॲज पार्ट ऑफ माय प्रोफेशन मला वाचावंच लागतं. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा पुस्तकं नेहमी वाचणे हा मी एक नित्याचा म्हणजे माझा क्रम ठेवलेला आहे. आणि डान्स जे मी म्हणाले, तर सुरुवातीला आपण शाळेत असतो तेव्हा आपल्याला सोशल गॅदरिंग्समधून तो एक प्लॅटफॉर्म असतो. आपण डान्स करतो आणि चांगला डान्स यायचा, खूप आवडायचं. स्पोर्ट्समध्ये थोडंसं मला असं खेदाने म्हणावं लागेल, की इंटरेस्ट डेव्हलप होण्यासाठी असा फार एक्सपोजर आपल्याकडे कधी मिळत नाही. आणि त्यातल्या त्यात मुलींना तर थोडंसं स्पोर्ट्सपासून लांबच ठेवण्यात येतं. तरी आय एम हॅपी की आता थोडंसं तरी ते चित्र बदलतंय आणि मुली पण थोडं स्कूलमध्ये स्पोर्ट्समधून पुढे येतायत. पण आम्हाला तितकं म्हणावं तितकं तेव्हा स्पोर्ट्ससाठी उत्तेजन मिळालं नाही. पण तरी शाळेत कबड्डी, खो-खो अशा स्पोर्ट्स आम्ही खेळायचो. बॅडमिंटन खेळायची अर्थातच आता नाही, पण अधूनमधून बॅडमिंटन खेळायची आवड आहे. आणि भरतनाट्यम मी शिकलेली आहे. मी मुंबईला गुरु किशुपाल यांच्याकडे भरतनाट्यमचा माझा वर्ग होता. मी तिथे 4 वर्ष भरतनाट्यम शिकले आणि पुढे मग आता पुण्याला आणि नांदेडला आल्यावर थोडंसं त्याच्यात खंड पडला. पण अजूनही डान्स, योगा, व्यायाम या सगळ्या गोष्टींकडे मी खूप लक्ष देते. सकाळी उठल्याबरोबर ध्यान, व्यायाम आणि वाचन या 3 गोष्टींना मी आवर्जून सकाळच्या माझ्या रुटीनमध्ये समाविष्ट केलेलं आहे. आणि या आवडी-निवडी मला असं वाटतं, की आपण जपल्या तरच एक ओव्हरऑल आपण कंटेंट राहतो. आपण संतुष्ट राहतो. कारण काम तर आपल्याला करायचंच आहे, तुम्हालाही करायचंय आणि मलाही करायचंय. परंतु कामाबरोबरच या आपल्या काही हॉबीज जर आपण जपलं आणि त्यांना आपण आपल्या रोजच्या कामामध्ये वेळ दिला आणि तो तुम्हाला काढावाच लागतो. म्हणजे अशी पण एक्सक्यूज बऱ्याच वेळा होते की नाही वेळ मिळत नाही. पण असं येस, आय फर्मली बिलीव्ह की स्वतःसाठी ज्या गोष्टी ज्या तुम्हाला खुश करतात, ज्या तुम्हाला ग्रो व्हायला मदत करतात आणि एक पर्सनॅलिटीला ओव्हरऑल तुमच्या ज्या इम्पॅक्ट करतात, अशा गोष्टींसाठी त्या गोष्टी आधी तुम्हाला शोधाव्या लागतील आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला वेळही काढावा लागेल. तर हे असं लहानपणापासून थोडंसं घरचंही वातावरण तसं होतं, की आपल्या हॉबीज ज्या आहेत त्यांना जपा. कारण मला आठवतं वाचनाचं मला एक मुद्दाम आज सांगितलं पाहिजे, की वाचन संस्कृती आजच्या तरुणाईमध्ये किंवा आजच्या काळामध्ये एकंदर ही कमी होत चाललेली आहे. आता फोन आपण बघतो 1 GB डेटा आपल्या सगळ्यांना मिळतो. त्यामुळे ते फोनमध्ये जेवढे काही मेसेजेस आपण वाचले किंवा एखादा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधला फॉरवर्ड वाचला, तर तिथपर्यंत वाचन लिमिटेड असू नये. म्हणजे आम्ही लहान शाळेत होतो, आमच्या आष्टुरे मॅडम म्हणून आजही मला त्यांचं खूप कौतुकाने मी त्यांची आठवण करते. शाळेच्या अभ्यासक्रमाला सोडून कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत, इंग्लिश लिटरेचर त्या आम्हाला शिकवायच्या. त्यामुळे उदगीर सारख्या ग्रामीण भागात राहून त्यावेळेला आम्ही व्हर्जिनिया वुल्फ, शेक्सपियर, वर्ड्सवर्थ हे सगळं वाचायचो. तर ते शिक्षकांचंही फार मोठं त्याच्यामध्ये योगदान असतं, की शिक्षक तुम्हाला नेमकं कुठल्या दिशेने मार्गदर्शन करतात. आणि मग हळूहळू मराठीचंही आमच्या पाटील मॅडम होत्या आम्हाला, त्याही आम्हाला वाचनाची सवय लावायच्या. एसेज त्या आम्हाला लिहायला लावायच्या. आपली व्होकॅब्युलरी किती महत्वाची आहे आम्हाला शाळेत शिक्षक सांगायचे. मराठी आणि इंग्रजी, आता आपण अशा हायब्रिड सोसायटीमध्ये राहतो, की आपल्याला मातृभाषा मराठी सुद्धा तितकीच आली पाहिजे आणि इंग्रजीवर सुद्धा आपलं तेवढंच प्रभुत्व पाहिजे. त्यामुळे दोन्ही भाषांमधलं वाचन आणि दोन्ही व्होकॅब्युलरीजवर आपलं म्हणजे कायम आजही म्हणजे आय ट्राय टू वर्क ऑन माय व्होकॅब्युलरी. आजही रोज एखाद दुसरा नवीन इंग्रजी शब्द आपण शिकलो पाहिजे. मराठीचं वाचन करत असताना आता कितीतरी लेखक आज महाराष्ट्रातले आहेत ज्यांना आपण आवर्जून वाचलं पाहिजे. आह साळुंके आहेत, तुकाराम मोरे आहेत, पूर्वीच्या पिढीतले लेखक पु ल देशपांडेंसारखे आहेत. या सगळ्यांना आपण वाचत राहिलं पाहिजे आणि त्यातून आपण काय घेतलं येस, बिलकुल. आपण यू हॅव टू लर्न, रिलर्न अँड कीप ग्रोईंग या पद्धतीला मी पूर्णपणे म्हणजे माझा त्याच्यावर विश्वास आहे. आता तुम्ही ॲज अ डॉक्टर आहेत, राजकारणी पण आहेत. तर आता हे घरचं जे डेली रुटीन आहे, ते तुम्ही कसं मॅनेज करता? अ,
रुटीन तर एक स्पष्ट आहे की फार असं प्लॅन्ड रुटीन नसतो. हे म्हणजे ही फील्ड अशी आहे राजकारणाची की तुमचा दैनंदिन कार्यक्रम हा रोजच्या रोज बदलत असतो. म्हणजे कधी कधी मला वाटतं की ते ऑफिसचं जे पॅटर्न आहे ते जास्त सोपं असतं की तुम्हाला 9 to 5 काम करायचं आहे आणि मग तुम्ही बाकी वेळ तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही ते प्लॅन करू शकता. पण पॉलिटिकल फील्डमध्ये थोडंसं वेगळं आहे. रोजच्या कार्यक्रमांप्रमाणे तुम्हाला त्या ऍडजस्ट करून पुढे तुम्हाला चालावं लागतं. पण त्याच्यामध्ये आवर्जून दोघांनी मला खूप मदत केली आहे की कसं हँडल करायचं. स्वर्गीय मधुकररावजी पाटील खतगावकर माझे मोठे सासरे आणि अर्थातच दादा आदरणीय खतगावकर साहेब. या दोघांकडून बघून मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे माझ्या लग्नानंतर मी एक नवीन सून म्हणून जेव्हा या घरात आले तेव्हा नांदेड शहर माझ्यासाठी नवीन होतं. आपण नवीन घरात आलेलो असतो लग्न करून, आपल्याला फार असं काही आयडिया नसते की आपल्याला आता नेमकं काय करायचं आहे, कसं करायचं आहे. आणि घरातली मोठी मंडळी जेव्हा अशा काळामध्ये आपल्याला समजावून सांगत असतात, आपल्याला काही शिकवत असतात, तर तो त्यांचा मोठेपणा असतो की ते आपल्याला त्यांच्या व्यस्त आयुष्यातून वेळ देऊन या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन देतात. तर दोघांनी मला खूप मार्गदर्शन दिलं आणि दादांचं या फील्डमध्येच 40 वर्षांपासून त्यांचं काम आहे. त्यांच्याकडे बघून सुद्धा, म्हणजे जे आपण म्हणतो की काही गोष्टी आपण बघून अनुकरण करणं सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. तर त्यांच्याकडे बघून म्हणजे 24 तासातला आपण 18 तास वेळ दादा आजही कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना देतात. हे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखी गोष्ट मला वाटते. सकाळी उठलं एक चहा घेण्यापुरता वेळ त्यांचा स्वतःचा असतो आणि मग एकदा रूम मधून बाहेर पडले की त्यांचा वेळ म्हणजे जनतेचा वेळ. अशा पद्धतीने ते वागतात. त्यामुळे मग हे सगळं बघून आणि अर्थातच आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनाही आम्ही खूप जवळून काम करताना पाहतो. जे नांदेड, मुंबई, दिल्ली सगळीकडे त्यांना वेळ द्यावा लागतो, परंतु तितक्याच संयमाने, तितक्याच शांतरित्या ते प्रत्येकाला वेळ देतात, प्रत्येकाला ऐकून घेतात. आणि कुठेही घाई गडबड करताना मी त्यांना आजपर्यंत पाहिलं नाही. म्हणजे जिथे आपण आहोत तिथे म्हणजे गिव्ह युअर बेस्ट आणि गिव्ह जस्टिस, या दोन गोष्टी मी त्यांच्याकडून खूप शिकले. त्यामुळे मग या सगळ्यांना बघून आपल्याला कसं आपल्याला ऍडजस्ट व्हायचं आहे आणि कसं आपला वेळ आपल्याला मॅनेज करायचा आहे ते शिकायला मिळतं. सध्या तुम्ही काँग्रेसच्या माजी उपाध्यक्ष आहात. तर आणि या अगोदर तुम्ही भाजपमध्ये पण काम केलेलं आहे. तर या दोन्हीमधला म्हणजे फरक जे आहे, म्हणजे तुम्हाला भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्ये काम करून काय वाटलं? म्हणजे त्यातील जो अनुभव होता तुमचा तो काय होता? जसं मी आता म्हणाले की अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात आता काम करत असताना खूप पॉझिटिव्ह वातावरणात आम्ही काम करतो. आणि जे विजन आहे, जसं मी सुरुवातीला श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेबांबद्दलही आपल्याला बोलले, तर हे जे विजन आहे हे आजपासूनचं नाही किंवा हे जनतेशी नातं आहे हे सुद्धा आजपासूनचं नाही. म्हणजे हे काँग्रेसचं जे नातं आहे नांदेड जिल्ह्यातल्याच नव्हे तर आपण आता नांदेडमध्ये बसून बोलतोय म्हणून हे 3 पिढ्यांचं नातं आहे. 1952 पासून शंकररावजी चव्हाण नांदेडच्या राजकारणात सक्रिय झाले आणि पुढे 50-60 वर्ष ते काम करत राहिले. त्यांच्या पूर्ण कामाचा जो इतिहास आहे, त्यांच्या पूर्ण कामाचा जो परिपाक आहे, तर त्याच्याकडे बघत असताना आपल्याला असं लक्षात येतं की खूप मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे. त्यांचं नाव घेतलं जात असताना सिंचन क्षेत्रातील त्यांच्या कामासाठी त्यांचं नाव घेतलं जातं. अर्थातच ते त्यांचं फार मोठं काम आहे. मी कायम एक प्रसंग या बाबतीत सांगते की भाकरा नांगल डॅमचं जेव्हा पंडित नेहरूंनी उद्घाटन केलं होतं, तर त्यावेळेला त्या डॅमच्या विरोधात काही लोकांनी भूमिका घेतली होती. आणि पंडित नेहरू नेहमी म्हणायचे की एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि हे भारतासाठी आणि इथल्या नागरिकांसाठी फार आवश्यक आहे. ते तसे का म्हणायचे हे आपल्याला या प्रसंगातून लक्षात येतं. त्यावेळेला त्या डॅमला विरोध झाला या कारणावरून
की त्या वीज निर्मिती प्रकल्पातून म्हणजे ते हायड्रो पॉवरचं ते प्रकल्प होतं आणि त्यातून मग त्या पाण्यातलं सगळं न्यूट्रिशन निघून जाईल आणि मग शेतीला त्या पाण्याचा काही उपयोग होणार नाही, असं काही अवैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांनी विरोध केला. परंतु मग अशा काळामध्ये आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागेल की आज आपण 2024 मध्ये बसून बोलतोय. तंत्रज्ञानाच्या सगळ्या विकासामुळे आपल्याला हे सगळं सोपं वाटतं. पण 70 वर्षांपूर्वी अशा काळामध्ये जेव्हा की लोकांना विज्ञानाचं फारसं ज्ञान नव्हतं, एखादा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट किंवा एखादा सिंचनाचा प्रकल्प उभा केल्यानंतर पाण्याचं न्यूट्रिशन कमी होतं, इथपर्यंत आपली अधोगती झालेली होती. या काळामध्ये एवढं सगळं काम ज्या लोकांनी उभं केलंय ते समजून घ्यायला आता आपल्याला खूप आपली बुद्धी व्यापक करावी लागते, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि मुद्दाम मला युवकांनाही हे सांगायचंय की आपण जर वाचलं नसेल तर आपण या सगळ्यांची चरित्र वाचा, आपण पंडित नेहरू वाचा, आपण शंकररावजी चव्हाण वाचा, मग आपल्याला लक्षात येईल की त्यांनी काम काय केलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कुठल्या प्रकारे लाभले. बिलकुल. आता उदाहरणार्थ शंकररावजी चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेटमध्ये असताना शिक्षण विभागासाठी त्यांनी त्यावेळेला एक निर्णय घेतला की जिल्हा परिषद शाळा त्यावेळेला एक शिक्षकी असायच्या, म्हणजे एका शाळेत एक शिक्षक. तर साहेबांनी तो निर्णय बदलला आणि 2 शिक्षकी शाळा केल्या. म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये पूर्ण न्याय द्यायचा असेल तर आपल्याला कपॅसिटी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टाफ सगळं वाढवावं लागेल, हे त्यांचं विजन आहे. आपण ऐकतो मंत्रालयामध्ये, म्हणजे पूर्वी ज्याला सचिवालय म्हणायचे त्याला साहेबांनी मंत्रालय नाव दिलं आणि त्यांना इतके ते स्ट्रिक्ट होते आणि इतके डिसिप्लिन्ड होते की ते कायम मुख्यमंत्री असताना सकाळी 10 वाजता आपण सगळ्यांनी कार्यालयात हजर राहायचं आहे आणि 2 वाजेपर्यंत आपले कार्यालयीन कामकाज आटोपून आपल्याला 2 वाजता जनतेसाठी मंत्रालय खुलं करायचं आहे, त्यांनी निर्णय घेतलेला आहे. म्हणजे एक नाही अनेक. आणि सिंचनासाठी तर आपण ज्या नांदेडमध्ये बसलोय ते विष्णुपुरी प्रकल्प हे साहेबांचं विजन आहे. म्हणजे हे एक उदाहरण झालं आणि असे कित्येक महाराष्ट्रात नव्हे तर देशात त्यांनी प्रकल्प उभारलेले आहेत. तर आपल्याला एक बघावं लागेल की हे सगळं जे हिस्ट्री आहे, हे बॅकग्राऊंड आहे, या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून आज मी काम करते किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता काम करतो, याच्याकडे आपल्याला बघावं लागेल. आणि फार आजकाल ते मीडियामध्ये सुद्धा असे एक कल्चर आहे की पूर्वी जणू काही काम झालंच नाही. तर असा गैरसमज सुद्धा आज जो चुकीचा नागरिकांमध्ये पसरवला जातो त्याला सुद्धा कुठेतरी आळा बसला पाहिजे. या देशाला घडवणारे हे या देशाचे नागरिक आहेत. कुणाचा जर असा समज असेल की एखादा पक्ष किंवा एखादी संघटना देशाला घडवते, तसं नाही. देशाला नागरिक घडवत असतात. पक्ष हे त्या विकासाचे माध्यम असतात आणि प्रत्येक जण हे माध्यम वापरून काम करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून पुढे आपल्यालाही, म्हणजे सरकार येतं, कुणाचं सरकार बदलतं, कुणी पडतं, कुणी निवडून येतं, हा विषय दुय्यम आहे. विषय एकच महत्वाचा आणि प्राथमिक जो आहे की प्रत्येकाला त्या विकासाचा एक फ्लो आहे, तो फ्लो चालू ठेवायचा आहे. नवीन माणसं राजकारणात येतात, जुनी माणसं रिटायर होतात. जुन्या माणसांनी केलेल्या कामावर पुढे आपल्याला बिल्ड करायचं आहे. हे पॉझिटिव्ह विजन जर आपण ठेवलं तर मला वाटतं की आपण मग चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करू. नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी तुमची काय तयारी राहील? नांदेडच्या विकासामध्ये जसं मी पूर्वी म्हणाले की अनेक दिग्गज नेत्यांचं योगदान आहे. आज स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांनी केलेल्या कामावर पुढे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब हे त्या कामावर पुढे बांधणी करण्याचं ते काम करतायत आणि त्यांच्या नेतृत्वात काम करत असताना विकासाची तळागाळातील वेगवेगळी कामं, वेगवेगळे प्रश्न हे हाताळण्याचा आम्ही सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केला. जिल्हा परिषदेत काम करत असताना आरोग्य विभाग, शिक्षण विभाग मध्ये ग्रामीण भागातील रस्ते किंवा प्रत्येक गावातील ग्रामीण पेयजल योजना, अशा अनेक कामांना तेव्हा हाताळण्याची संधी मिळाली. आणि शासनाकडूनही आवर्जून सांगितलं पाहिजे की प्रत्येक वेळा जिथे जागरूक राहून आपण फॉलोअप घेतो त्या वेळेला चांगला प्रतिसाद मिळतो आणि चांगली कामं माझ्या रामतीर्थ जिल्हा परिषद गटामध्ये मला त्या काळात करता आली. आता पुढे येणाऱ्या काळाकडे बघत असताना जिल्ह्यासमोरील अनेक प्रश्न आहेत. मला मुद्दाम इथे काही विषय
जे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कॅबिनेट मंत्री असताना त्यांनी जे विषय हाताळले, जे विषय मार्गी लावले, त्याचाही उल्लेख इथे केला पाहिजे. एक खूप महत्वाकांक्षी प्रकल्प जो नांदेडसाठी अशोकरावजी चव्हाण साहेबांनी महाविकास आघाडीच्या काळात आणला, तो म्हणजे आपला नांदेड जालना समृद्धी महामार्ग. जेव्हा समृद्धी महामार्गासारखा एक मोठा प्रकल्प राज्यात राबवला जातो, त्यावेळेला मराठवाडा आणि नांदेड त्यापासून वंचित राहू नये ही भूमिका साहेबांनी घेतली आणि 12,000 कोटींचा प्रकल्प नांदेड पासून जालना समृद्धीला जोडणारा हा साहेबांनी मंजूर करून घेतला. ही भविष्याच्या दृष्टीने, लॉंग टर्मच्या दृष्टीने नांदेडसाठी खूप महत्वाचा हा प्रकल्प आहे. सिंचन क्षेत्रामध्ये सुद्धा मराठवाड्याला आणि नांदेड जिल्ह्याला गोदावरीमध्ये 19 टीएमसी आणि पैनगंगेमध्ये 44 टीएमसी असे एकूण 64 टीएमसी पाण्याचा हा मराठवाड्याला उपयोग झाला पाहिजे, उपलब्धी झाली पाहिजे, असा एक मोठा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला आणि त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील 40 नवीन प्रकल्प मार्गी लागतील. हा खूप मोठा निर्णय शेतकऱ्याच्या दृष्टीने, सिंचनाच्या दृष्टीने साहेबांनी घडवून आणला. त्याचबरोबर नांदेडमध्ये जर आपण विचार केला तर एकंदर त्या 2021-22च्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 206 कामांसाठी 1,000 कोटींची तरतूद, नाबार्डमध्ये 134 कोटींची तरतूद, राज्य मार्गांसाठी आणि प्रमुख जिल्हा मार्गांसाठी जवळजवळ 750 कोटींची तरतूद. त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने जे मी म्हणाले की फार आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक असतं, तर इथे आपण पाहाल की उच्च व तंत्र शिक्षण इमारतीच्या कामासाठी 75 कोटी आणि नांदेडमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इमारतीसाठी 35 कोटी. वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग या दोन्ही क्षेत्राला आपण चालना देत असताना त्याचबरोबर परीक्षा केंद्र जी विविध परीक्षा देण्यासाठी मुलं तयारी करत असतात आणि स्पर्धा परीक्षेसाठी जेव्हा ते नांदेडमध्ये येतात तेव्हा त्यांची सोय झाली पाहिजे, या दृष्टीने सुद्धा त्यावेळेला स्पर्धा परीक्षा केंद्र आणि वसतिगृह या दोन्ही इमारतींना डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या नावाने ती इमारत होईल अशी मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर नांदेडमध्ये नर्सिंग कॉलेज झालं पाहिजे ही फार आवश्यकता होती. मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने नर्सिंग कॉलेज आणि नर्सेसची अवेलेबिलिटी हे दोन्ही विषय आपण परवा विष्णुपुरीला जे प्रकार घडले, त्या रुग्णालयात एकाच 24 तासामध्ये एकाच दिवसात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला, 35चा तो आकडा होता. तर अशा वेळेला इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टाफची कमतरता आपल्याला जाणवते. तर लॉंग टर्मच्या दृष्टीने इथे सुद्धा नर्सिंग कॉलेज असावं या भूमिकेतून नर्सिंग कॉलेज मंजूर केले. बीएड कॉलेजला जागा आणि बांधकामाची परवानगी ही साहेबांनी महाविकास आघाडीच्या काळात करून दिली. तर हे यातून आपल्याला लक्षात येतं की जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला खूप एक विजनरी लीडरची आवश्यकता असते, कारण प्रत्येक क्षेत्राला आणि प्रत्येक विभागाला जेव्हा आपण न्याय देऊ तेव्हाच असा सर्वांगीण विकास आपल्याला घडवून आणता येतो. सो मी असं ऐकलंय की तुमचं लव्ह मॅरेज झालंय. सो घरच्यांचा काय सपोर्ट होता किंवा त्यांनी तुम्हाला काय म्हणजे एनकरेज केलंय, किंवा म्हणजे तुम्ही थोडक्यामध्ये सगळे फील्ड सोडून जे काही तुम्ही इकडे राजकारणात आलात, तर ती सो मी तुम्हाला थोडक्यात जर्नी विचारते, जास्त नाही. मला वाटतं ते डेस्टिनी ज्याला आपण म्हणतो, खूप जुना डिबेट आहे. फ्रेंच फिलॉसॉफर्स, ग्रीक फिलॉसॉफर्स, फ्री विल वर्सेस डेस्टिनी, या दृष्टीने मी माझ्या आयुष्याच्या प्रवासाला पाहते. कारण फ्री विल म्हणावं तर तसं तुम्ही म्हणलात तसं माझं आणि निरंजनचं लग्न झालं. आम्ही खूप लहानपणापासून एकमेकांना ओळखायचो, डिस्टंटली रिलेटेड फॅमिलीज असल्यामुळे लहानपण बऱ्यापैकी एकत्र गेलं आणि तोही खूप ॲम्बिशियस एक मुलगा होता लहानपणापासून आणि मलाही फार ॲम्बिशन्स आधीपासून होते. तर त्या प्लॅटफॉर्मवर आमच्या दोघांचं खूप चांगलं जमायचं, कारण जसं आपण म्हणतो सारख्या मेंटॅलिटीची माणसं असली की त्यांचं एकमेकांबरोबर जुळतं. आणि मग पुढे घडलं असं की मग हळू म्हणजे आमचा परिचयातून मैत्री, आणि मैत्री ही कायम होतीच.
लग्नाचा विषय माझ्याही घरी होता. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मुलीचं लग्न पटकन झालं पाहिजे. आपण त्याच सोसायटी मधली लोक आहोत. आणि निरंजनचंही ग्रॅज्युएशन नुकतंच झालं होतं. आणि मग त्या इथेही घरी चर्चा अशी सुरू होती. आणि मग फार प्रॅक्टिकली आम्ही दोघांनी असा निर्णय घेतला की एक चांगली फ्रेंडशिप एका चांगल्या पार्टनरशिप मध्ये आपल्याला तशी कन्वर्ट करता येईल. आणि तसा आम्ही निर्णय घेतला. घरच्यांचा दोन्हीकडून सपोर्ट होता. थोडंफार आता आपल्याकडे काही अडचणी असतात, पत्रिका जुळली का, गुण किती मिळतात, काय रास आहे, किंवा अशा जे तुमच्या आमच्याकडे सगळ्यांकडे कॉमन ते विषय असतात. आणि मग ते काही विषय होते, परंतु दोन्ही फॅमिलीजला मान्य होतं. चांगल्या फॅमिलीज आहेत, मुलं मुली चांगली, म्हणजे दोघंही शिकलेली आहेत, दोघंही चांगलं काम करतील असं म्हणून घरच्यांनी खूप सपोर्टही केला. आणि लग्नानंतर तेव्हा सुद्धा आम्हाला लग्न होईपर्यंत पुढे करिअरमध्ये काही असा वेगळा बदल होईल असं माहिती नव्हतं. निरंजनचं तर करिअर त्याचं सेट होतं, ते इंजिनियर आहेत आणि बांधकाम व्यवसायात ते काम करतात. राजकारणापासून पूर्ण अलिप्त आहेत. त्यांना पूर्वीपासूनच म्हणजे त्यांचा तो कॉन्शियस डिसिजन ते होतं त्यांचं. आणि माझं मात्र जसं मी म्हणाले की मी क्लिअर नव्हते, हे तुम्हाला आधीच सांगितलं. त्यामुळे एक विंडो मला हे ओपन झालं इथे लग्न झाल्यानंतर. बिलकुल जे कधी विचार केलं नव्हतं, कधी अजिबात स्वप्नातही वाटलं नव्हतं, परंतु आदरणीय दादांच्या माध्यमातून ती संधी मिळाली. आणि निरंजनचा खूप सपोर्ट त्या माझ्या प्रत्येक डिसिजनला नेहमी राहिलेला आहे. कारण जो स्वतः राजकारणापासून अलिप्त आहे, त्याची पत्नीच जेव्हा राजकारणात सक्रिय होते, तर ते कोणत्याही पार्टनरसाठी एक मोठं आणि अवघड डिसिजन आहे. त्या निर्णयाला परंतु त्यांनी स्वतःचं वैयक्तिक इंटरेस्ट किंवा डिसइंटरेस्ट बाजूला ठेवून माझ्या निर्णयाला नेहमी सपोर्ट केलं. ते मला वाटतं की ते खूप म्हणजे त्याच्याकडून ती फार मोठी बाब आहे. ना आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय संदेश द्याल? नांदेडकर MH26 चॅनलच्या माध्यमातून मी हा संदेश सर्वांना देऊ इच्छिते की एक मोठ्या संक्रमणाच्या काळातून आज आपला भारत देश चाललेला आहे. भारत देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही प्रस्थापित झाली. या देशातील स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाला घडवणाऱ्या सर्व नेत्यांनी या देशाला संविधान दिलं. त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रणी असलेले महात्मा गांधी, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू, संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर आणि त्यांच्या समवेत इतर अनेक नेत्यांनी जे योगदान दिलं, त्या योगदानाच्या आधारावर या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित झाली. पुढे अनेक दशकं ही लोकशाही आपल्या देशामध्ये वाढत गेली आणि त्या लोकशाहीच्या आधारावर आज आपण आपलं जीवन जगतो. या परिस्थितीमध्ये आज पुढेही आपल्या देशामध्ये ही लोकशाही अबाधित राहिली पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी काम करणं आवश्यक आहे. आपल्या देशासमोर आज अनेक प्रश्न, अनेक समस्या असताना, अनेक समस्यांना तोंड देऊन आपण इथपर्यंत आलेलो आहोत, याची जाणीव आपल्याकडे आपण ठेवली पाहिजे. आपल्या देशामध्ये अन्नधान्याचं ग्रीन रेव्होल्युशन पासून दुधाचं व्हाईट रेव्होल्युशन पर्यंत अनेक कामं या देशामध्ये झालेली आहेत. देशामध्ये अनेक उद्योग उभारले गेले, देशामध्ये अनेक शिक्षण संस्था उभारल्या गेल्या, देशामध्ये आरोग्य व्यवस्था, आरोग्य यंत्रणा उभारली गेली. पण हे सगळं करत असताना वाढत्या लोकसंख्येबरोबर आणि पुढे येणाऱ्या काळाच्या तयारीसाठी म्हणून आज प्रत्येक क्षेत्र आणखी मजबूत करणं किती आवश्यक आहे, याची जाणीव सामान्य नागरिकांनी ठेवली पाहिजे. जसं मी अगोदरही म्हणाले की आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत क्षेत्रांकडे शासनाचं लक्ष वेधणं हे जितकं शासनामध्ये विरोधी पक्षामध्ये काम करणाऱ्या राजकारण्यांचं, नेत्यांचं काम आहे, तितकंच सामान्य नागरिकाचंही हे काम आहे, याची सुद्धा जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे. आज आरोग्य क्षेत्रावर आपण जेमतेम 3% बजेटच्या माध्यमातून खर्च करतो. शिक्षण क्षेत्रावर आपण जेमतेम 2.5% खर्च करतो आणि विकसित देशांची तुलना केली तर हे प्रमाण फार कमी आहे. या मूलभूत क्षेत्रांबरोबरच
कृषी क्षेत्रामध्ये पुन्हा मी अधोरेखित करते की कृषी क्षेत्रावर सुद्धा आपल्या बजेटमध्ये जास्त खर्च झाले पाहिजेत. या सगळ्या आकडेवारीचा इथे उहापोह करण्याचं कारण एकच आहे की सामान्य माणसामध्ये जोपर्यंत याची जागरूकता निर्माण होत नाही तोपर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून ही सर्व यंत्रणा मजबूत होत नाही. आपला मतदानाचा अधिकार, लोकशाही टिकवण्याचा आपली जबाबदारी, या दोघांना लक्षात ठेवून येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीच्या बाजूने आपण उभं राहाल अशी अपेक्षा मी सर्व दर्शकांकडून करते आणि पुन्हा एकदा इथे बोलण्याची संधी मला दिली त्याबद्दल आभार व्यक्त करते. धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही खूप जास्त आभारी आहोत तुमचा. थँक्यू सो मच मॅम.